विद्यार्थी मित्रांनो, पहा विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची न्यूज आहे. कारण बऱ्याच वर्षापासून स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी कधीही सरळ सेवा परीक्षा MPSC मार्फत राबवण्यात येईल आणि तो दिवस अखेर आलेला आहे आणि राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे की लवकरात लवकर आता सरळ सेवेची भरती ही आता MPSC मार्फत राबवण्यात येणार आहे. कारण या अगोदर आपण पाहिलेलं आहे सरळ सेवेची जी भरती होती ती TCS, IBPS, महाऑनलाईन, MKCL यांच्या माध्यमातून परीक्षा पद्धती राबवण्यात येत होती. परंतु आता लवकरात लवकर सरळ सेवेचे जी एक्झाम परीक्षा आहे म्हणजे परीक्षा पद्धती आहे ही आता MPSC मार्फतच राबवण्यात येणार आहे. यासाठी हा व्हिडिओ परिपूर्ण पहा जेणेकरून ऑथेंटिक माहिती आपणास मिळणार आहे आणि ही एक आनंदाची बातमी आहे. पहा आता संपूर्ण न्यूज काय आहे. आजच ही वृत्तपत्रामध्ये आलेली माहिती आहे आणि लवकरात लवकर याचा शासन निर्णयसुद्धा निघणार आहे आणि विधानसभेमध्ये या मुद्द्यावर बरीच चर्चा पण झालेली आहे आणि याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे आणि ही एक चांगली आनंदाची न्यूज आहे. पहा आता आपण संपूर्ण न्यूज पाहू. आता विद्यार्थी मित्रांनो, 2 मिनटं मला एक पेन घेऊ द्या तोपर्यंत. हां, ओके. पहा, नौकर भरती आता MPSC मार्फतच होणार. शेलार टायटलच तुम्हाला दिसत आहे. आता न्यूज काय आहे. राज्य शासकीय नोकर भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी आता ड संवर्ग वगळता सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे MPSC मार्फत भरण्याचा निर्णय हे महत्त्वाचा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बरोबर आहे. या निर्णयामुळे उमेदवारांना होणारा त्रास कमी होईल असेही माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत स्पष्ट केले. विधानसभेत हा मुद्दा चर्चेला गेलेला आहे. पुढं अधिक तुम्हाला समजणच कोण प्रश्न विचारला माहिती तंत्रज्ञान मंत्री यांना आशिष शेलार यांना. चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे. ही महत्त्वपूर्ण घोषणा आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान मंत्री यांनी केलेली आहे आणि या अगोदरसुद्धा राज्य शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी एक परिपत्रक काढून GR काढून आता होणार आहे. निर्णय तर झालेला आहे. आता पुढं मंत्री शेलार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 1,20,000 पदांची भरती झाली असून आगामी काळात 70,000हून अधिक पदे भरले जातील. आता आगामी काळातसुद्धा आम्ही आमच्या शासन यंत्रणेच्या कालखंडामध्ये आम्ही 70,000हून अधिक पदेसुद्धा राज्य शासन लवकरात लवकर भरल असं सुद्धा त्यांनी आपलं लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना जाहीर केलेले आहे. पुढं भरती प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी आता कॅडर बेकेटिंगची संकल्पना राबवण्यात येत आहे. आता कॅडर बेकेटिंगची संकल्पना म्हणजे काय ते तुम्हाला पुढं समजणारच आहे. पुढं यामुळे एकाच गटातील पदासाठी वारंवार परीक्षा देण्याची गरज उरणार नाही. कॅडर पद्धती म्हणजे काय, एकाच गटातील वेगवेगळे पदं जे असतात त्यांना एक परीक्षा पद्धती ठेवून प्रत्येक पदाची वेगवेगळी परीक्षा होणार नाही. याला आपण कॅडर पद्धती असं म्हणतो. पुढं शुल्काचा ताण कमी होणार. बरोबर आहे. आता आपल्या माहिती आहे 1,000 रुपये आपण भरतो म्हणून, कारण हे जे शुल्क आहे TCS IBPS मार्फत मोठ्या प्रमाणात उकळण्यात येत आहे आपल्याकडून. उमेदवारावरील आर्थिक शुल्काचा भारही कमी होणार असे आमदार सुधीर मुनगंटीवार, नितीन राऊत, राजेश पवार, राजकुमार बंडोले आणि प्रताप अडसाड यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर चर्चा करताना त्यांनी शुल्काबाबतही सकारात्मक संकेत दिलेले आहे. म्हणजे MPSC मार्फत जर परीक्षा झाली तर हे जे शुल्क आहे 1,000 रुपये याच्यावरसुद्धा काय पडणार आहे, विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे आणि विद्यार्थ्याचा जो आर्थिक भार आहे तो सुद्धा कमी होणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या परीक्षा शुल्काबाबत समितीमार्फत अभ्यास करून योग्य सवलत दिली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. जी एक्झाम परीक्षा पद्धती आपण घेत असतो त्याला मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असते आणि या शुल्काबाबतही सुद्धा विधानसभेत चर्चा करण्यात आलेली आहे आणि याच्यावर सुद्धा सरकार काय सकारात्मक
आहे. पुढं पहा, नोकर भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल होतील. पहा, राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत एकाच पदासाठी घेतल्या जाणाऱ्या स्वतंत्र परीक्षा बंद करून त्यांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. यापुढे उमेदवारांना एकाच परीक्षेद्वारे अनेक पदासाठी संधी उपलब्ध होईल. यासाठी सेवा प्रवेश नियमातही आवश्यक सुधारणा केल्या जात आहे. परीक्षा शुल्काचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सरकार गंभीर असून लवकर याबाबतचा अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करून त्यावर तातडीने अंमलबजावणी केली जाईल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. पहा, आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल. आता महत्त्वाचं पहा, MPSCच्या कार्यपद्धतीत सुद्धा सुधारणा. पुढं पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. पदनिर्मिती, ऑनलाईन भरती प्रक्रिया आणि परीक्षा व्यवस्थापन यामध्ये मोठे बदल केले जाणार आहेत आणि गट, गट ब, गट क आणि संवर्गातील सरळ सेवेची भरती आता पूर्ण MPSC मार्फतच होणार आहे. या आयोगाच्या कक्षेबाहेरील पदाची भरती टप्प्याटप्प्याने MPSCकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल. पहा, आपल्याला माहीतच आहे की मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक विद्यार्थ्यांची या स्पर्धा परीक्षेमध्ये होती आणि MPSCकडे जर हा कार्यभार आला तर मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेमध्ये काय होणार आहे, पारदर्शकता निर्माण होणार आहे आणि याचा फायदा गोरगरीब विद्यार्थ्यांना होणार आहे. आणि निर्णय तर झाला आहे आणि टप्प्याटप्प्याने हे जी भरती प्रक्रिया आहे याची टप्प्याटप्प्याने MPSCकडे हे सुपूर्द करण्यात येणार आहे असं आपल्याला दिलेल्या न्यूजमध्ये आपल्याला समजलं. म्हणून आता लवकरात लवकर आता ही MPSCकडे आता भरती प्रक्रिया जाणार आहे आणि नक्कीच ही एक आनंदाची बातमी आहे. आणि फक्त गट ड संवर्ग वगळता गट अ, गट ब आणि गट क पदातील जे सर्व पदे आहे ते आता MPSC मार्फतच भरले जाणार आहे आणि त्याची परीक्षा पद्धतीसुद्धा MPSC मार्फतच होणार आहे असं आपल्याला या न्यूजमधून समजते आणि ही एक नक्कीच विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करा. चॅनलसोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.